हॅलो. गुड मॉर्निंग ऑल व्हीवर्स. मित्रांनो, आपण पाहताय त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम या स्पर्धेचा खऱ्या अर्थानचा दिवस क्रमांक 4. 3 जिवलग मित्रांनी ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आपण पाहताय. स्वप्नील पोटे, अतुल पष्टे, त्याचबरोबर आकाश माडसे आणि जितका या तिघांचा या स्पर्धेमध्ये वाटा आहे ना, तितकाच वाटा आपण पाहू शकतो सूरज कापडी आणि त्याचबरोबर जयदेव खापरे. सो सूचना मी अगोदरच केली होती मॅच सुरू होण्याच्या अगोदर की 12व्या खेळाडूची देखील ड्रेसिंग कंपल्सरी हवी आहे. पिंपलगर संघाचा जो 12th मॅन आहे त्याच्याकडे शूज नाही आहेत. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं 2 धाब्यांची पॅनल्टी. सो पहिला मॅच जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे मांडवत आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम पिंपलघर या दोन संघाच्या दरम्यान, जिथे टॉस झाला आणि टॉस जिंकला पिंपलघर संघानं. टॉस जिंकत असताना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि ते इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी मांडवत संघाला. फिल्डिंग पूर्णपणे सेट झाली आहे. 5 षटकांची ही लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते, जिथे पॉवर प्लेची 2 षटकं जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि सलामीची जोडी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. राकेश आणि त्याच्या सोबतीला आपण फलंदाज पाहताय रमेश. ही ओपनिंग पेअर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शंकर तयार होतो. हेमंत येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल, हेवी गो, लेट्स प्लेचा इशारा. पहिलाच बॉल, वेट अँड वॉश, फटका चांगला स्ट्रेट टू द फिल्डर. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम फटका, तिथे क्षेत्ररक्षक अवेलेबल होते, त्याच्याकडनं झाली थोडी मिस्टेक आणि पाहता पाहता पहिल्याच बॉलवरती एक धाव जी मात्र येताना आपण पाहिली. या टीमचं अकाउंट या मॅचमध्ये ओपन झालंय. पहिल्याच बॉलवरती झेल सुटलाय. साहिल होता त्या ठिकाणी, साहिलकडनं थोडीशी मिस्टेक आपण पाहिली. या जिथे जर आपण पाहिलं तर प्रॉपरली गोधीमेत आहे कॅच, तिथे चेंडू हाताला ब्रश होत असताना ही झेल खऱ्या अर्थानं धरतीला दान झाली. या पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. राकेश येतात स्ट्रायकिंग एंडवरती, गोलंदाज तयार. इथे चांगला बॉल, फटका, दमदार क्षेत्ररक्षक आहे तिथे. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पार. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार बॅटर राकेश. कार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो पहिल्याच बॉलवरती खेळत असताना राकेश. इथे लाईन चांगली आहे. पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु थोडंसं व्हेरिएशन पण पाहिलं. पडल्यानंतर चेंडू थोडासा इन स्विंग जो मात्र होताना आपण पाहिलेला, जिथे 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दिवस क्रमांक 4 या स्पर्धेचा आणि पहिला मॅच जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. हो, बॅक टू द बॉलर खेळासमोरच्या दिशेने गॅप शॉट सिलेक्शन आहे. फटका दमदार, क्षेत्र दूरवरती, चेंडू थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. हेमनवंती आक्रमण सध्याच्या स्थितीला सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाडा तयार. ओहो, इथे लाईन चांगली आहे. सबमरीन डिलिव्हरी चेंडू जर आपण पाहिला तर पडल्यानंतर उडलाच नाही. डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा फलकावरती, स्टील 1 टू गो. जिथे पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर षटकार चौकार आपण पाहिला. शेवटचा बॉल, बाटा तयार. राकेश ट्रॅकिंग एनवरती, बॅकफूट वरती. ओहो हो, फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. शेवट केलाय गोड आणि शेवटच्या बॉलवरती केली तोडफोड. चेंडू सीमा पार, चौकार.
15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, 2 धावा आपण पॅनल्टीच्या ज्या मात्र ऍड केलेल्या आहेत. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज साहिल, त्या गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जात आहे. महेश येतात गोलंदाजी मार्क वरती. P2चं हे षटक. पहिलाच बॉल यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे रमेशच्या बॅटमधून. सुंदर क्षेत्ररक्षण जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या बॉलवरती खऱ्या अर्थानं आलेली ही सिंगल रन. टीमची टोटल एका धाब्याने पुढे जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली आहे टीम मांडवत संघाची या मॅचमध्ये, जिथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये रमेशच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिले, 2 चौकार 1 षटकार आला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली रमेशच्या बॅटमधून ही सिंगल जी मात्र येताना आपण पाहिलेली आहे. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज महेश हा गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. महेशचा हा बॉल बॅक टू द बॉल, ड्राईव्ह खेळलेत, फटका चांगला आहे. प्रॉपरली जर आपण पाहिलं तर एस्टानवरती चेंडू वेगानं आदळला आणि पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली या मॅचमध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्यात आणि 2 षटकांमध्ये धावा येणं हे गरजेचंच असतं प्रत्येक संघासाठी. कारण 2 षटकांचा विचार आपण केला तर मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहता, जिथे P2चं षटक ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस 3 क्षेत्ररक्षक. इथे चांगला बॉल इनसाइड आउट खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, पकडला जाईल झेल आणि रमेशची पारी या मॅचमध्ये होतीये फेल. मांडवत संघाला लागणारा हा पहिला धक्का. रमेश बॅक टू एकोणावीस धाव्यांवरती. खऱ्या अर्थानं हा पहिला धक्का या मॅचमध्ये लागत असताना नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. महेशला मिळालेली सफलता. ओव्हरपिच बॉल इथे बिगेट करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे. नवीन फलंदाज जसा गोलंदाज महेशनं पहिला एक चांगला बॉल त्याने अटेम्प्ट केला, डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा ओव्हर खऱ्या अर्थानं अतिशय चांगला या ठिकाणी हाताला जातोय गोलंदाज महेशच्या माध्यमातून, जिथे त्यानं 4 बॉल फेकले, धावा दिल्या 2, एक मोठा विकेट त्यानं कॅरी केला. सफल झाले होते लवकर. पिक केलं गोलंदाज महेशनं. फॉलो करत असताना 1 मोर डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करायचं होतं कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या, त्यानंतर 2 धावा आपण पॅनल्टीच्या ॲड केल्या, 17 झाल्या आणि तिथनं कमबॅक करायचं होतं. ते कमबॅक आता झाला आहे या मॅचमध्ये टीम पिंपळघर या संघाचं. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे P2च्या षटकामधला. फुल लेनचा बॉल अडवा बॅटनं ऑन साईडला, फटका चांगला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, तो थोडे फंबल झाले, पाहता पाहता सिंगलला केले डबलमध्ये कन्वर्ट. गुड रनिंग मिड विथ द विकेट, नाईस कॉलिंग ऑल्सो. जिथे सिंगल आली असती परंतु क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटच्या बॉलवरती आल्या या 2 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या मध्ये समाप्त झालेला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते, टॉस हरल्यानंतर टीम मांडवत जाऊन पोहोचली आहे ती 21 या धावसंख्येवरती. ठिकाणी समाप्त झालेली आहे. धावफलकाचा विचार आपण केला तर 21 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती. 12th मॅन आपण देखील लक्ष द्या. ज्यावेळेस तिसरा ओव्हर कंप्लीट होईल त्यावेळेस ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल, त्यामुळे बॉटल्स भरून ठेवणं ही तुमची जिम्मेदारी आहे.
अमर येत आहेत तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्ले संपलाय आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता फिल्डिंग आता पूर्णपणे खुली होईल, जिथे 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. अमर येतात गोलंदाजी मार्क वरती, जिथे महेशची गोलंदाजी जी मात्र अप्रतिम होताना आपण पाहिली आहे. सो तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि अमर येतात गोलंदाजी मार्क वरती. फलंदाज राकेश तयार. अमरचा हा बॉल आडव्या बाटनं फटका चांगला आहे. मिड डाऊनला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, त्या ठिकाणी डायरेक्ट हिटची मागणी होती, परंतु पाहता पाहता पॉपिंग वरती राकेश शेपली पोहोचलाय. गुड रनिंग, अतिशय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल आली या बॉलवरती. टीमची टोटल 22 धावा फलकावरती आहेत. प्रमोद जो थोडा स्ट्रगल करतो या मॅचमध्ये. 3 बॉल आतापर्यंत त्यांना फेस केले, धावा बनवलेल्या आहेत 2. 22 धावा फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गुड कमबॅक टीम पिंपलघर, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक केलं जात आहे. गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. अमर शॉर्ट पिच बॉल फटका इथे देखील चांगला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे त्या ठिकाणी. थोडा तो फंबल झाल्याने पाहता पाहता पुन्हा एकदा 2 धावा या बॉलवरती ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. पहिला मॅच जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि जिथे सुरुवात खऱ्या अर्थानं आता चांगली झाली आहे. 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोद हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवरती. तर राकेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 7 बॉल त्याने फेस केलेत आतापर्यंत, धावा बनवल्या 16. अमरचा हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज बाद, लागतो धक्का दुसरा. हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. अमरचा हा बॉल मिस टायमिंग, चेंडू हवे डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षकाला पकडलाय झेल आणि मांडवत संघाला या ओव्हर मध्ये 440 चा करण. तू चल मैं तेरे हो मॅचची मोठी विकेट जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. अमर या गोलंदाजीची गोलंदाजी चांगली राहिली आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा त्यांना खर्च केल्यात आतापर्यंत, 2 मोठ्या विकेट, जिथे एक नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. योगेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, जिथे 2 विकेट मोठ्या 3 विकेट खऱ्या अर्थानं मोठ्या गमावलेल्या आहेत. रमेश प्रथमतः बाद झाले, त्याच्या पाठोपाठ
प्रमोद देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर रुपेश कंटे या फलंदाजाकडून खऱ्या अर्थानं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. टीम मांडवत संघाला त्यानं देखील या पहिल्याच मॅचमध्ये थोडंसं नाराज केलंय. तो देखील पहिल्याच बॉलवरती शून्यावरती बाद होताना आपण पाहिलाय. योगेश येतात नवीन फलंदाज, डावकराचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अमरची गोलंदाजी आतापर्यंत अप्रतिम राहिली आहे. फलंदाज तयार गोलंदाज अमर. भरपूर सारा वेळ घेतात गोलंदाजी करणारी टीम. गोलंदाज तयार होतो अमर. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल योगेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अमरचा हा बॉल इथे लाईन चांगली आहे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडा दूरवरती ठेवलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो जिथे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. बॅटर योगेशकडे फेकलाय हा निर्धाव चेंडू. स्टील 1 टू गो. ड्रिंक्स ट्रॉली आपण देखील सज्ज राहायचा. हा चेंडू झाल्यानंतर आपल्याला मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचा. शेवटचा बॉल खऱ्या अर्थाने लेग स्टिकला सोडून जाणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक एक्स्ट्राची धाव जी मात्र खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ते 25 अर्थात 25 या धावसंख्येवरती. कमबॅक केलंय टीम पिंपळगर संघानं या मॅचमध्ये जिथे खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी राहिली महेशची आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज अमर आलाय आणि अमरने देखील भरपूर सारा इम्प्रेस केला. इथे विकेट करण्याचा प्रयत्न ऑब्स्टिकला आता सोडून जाणारा हा बॉल आपण पाहताय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला. टीमची टोटल एका धावेने पुढे सरकली. 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर तयार. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे योगेश हा फलंदाज. अमरचा हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दिशा से भटके खजूर में अटके मिले फटके. खराब गोलंदाजी. या गोलंदाजीचं कौतुक आपण करत होतो जोपर्यंत त्यानं 5 चेंडू हाताळले होते. त्यानंतर जसा डावकुरा हाताचा फलंदाज समोर आला तो थोडी लाईन तो आता खराब हाताळतोय जिथे नियंत्रण ठेवावं लागेल लाईन आणि लेंथवरती. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक असताना योगेश तयार होतो स्ट्रायकिंग एंडवरती. अमरचा हा बॉल आडव्या बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं चांगला फेकत असताना 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. बॅटिंग करते पहिल्या डावात टीम मांडवत जाऊन पोहोचली आहे 27 या धावसंख्येवरती. रिप्लाय आपल्यासमोर टाकला जातो ऑन स्क्रीन. शेवटच्या बॉलचा ओहो पडल्यानंतर स्टंपच्या खऱ्या अर्थानं अगदी जवळून हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला. ऐकूया एक गोड संगीत. चषक 20-25 ही स्पर्धा. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 आणि भरपूर साऱ्या मान्यवरांचं खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य जे मात्र या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याचा देखील आपण उल्लेख खऱ्या अर्थानं या ठिकाणी करणार आहोत. मुरबाडकर कम्युनिकेशन मोबाईलचे शॉपचे खऱ्या अर्थानं प्रोप्रायटर अर्थात सन्माननीय हार्दिक शेठ शहा यांच्याकडनं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य जे आम्हाला लाभलेलं आहे त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या वतीनं. त्याचबरोबर गजानन फोटो फ्रेम बदलापूर याचे प्रोप्रायटर अर्थात संचित दादा भोंडिवले यांचं देखील विशेष सहकार्य जे आम्हाला लाभलेलं आहे त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. त्याचबरोबरीनं ध्रुव एंटरप्राइजेस मुरबाडचे प्रोप्रायटर अर्थात अक्षय दादा धळपे यांचं देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबरीनं मसल मिक्स सप्लिमेंट स्टोर मुरबाडचे प्रोप्रायटर अर्थात अभिदादा जाधव यांचं देखील विशेष सहकार्य जे मात्र या स्पर्धेला लाभलेलं आहे त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू. त्याचबरोबरीनं ट्रॉफी सौजन्य ज्या चमचमत्या ट्रॉफी आपण पाहताय त्याचं ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे
बबलूदादा सुरोसे, वैभवदादा फरडे, त्याचबरोबरनं हिरमनदादा गडगे आणि त्याचबरोबरनं जयवंतदादा सुरोसे अर्थात पप्पू यांच्याकडनं त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू. त्याचबरोबरनं बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी जी ट्रॉफी आहे ती आम्हाला सौजन्य झालेली आहे. खऱ्या अर्थानं विकीदादा पवार याचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबरीनं मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी जी आम्हाला लाभलेली आहे सन्माननीय योगेशदादा खाटेगरे त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करत आहोत. त्याचबरोबरीनं जे बॉल्स आपण पाहताय कॅप्टनचे आणि ते बॉल बॉक्सचे सौजन्य आम्हाला लाभलेले आहे. श्रीकांतदादा पवार, योगेशदादा सुरेसे या सर्व सहकार्यांचं पुन्हा एकदा त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलकावरती धावा जोडल्या जातात. तब्बल 28 धावा जिथे 3 विकेट गमावलेल्या आहेत टीम मांडवत संघानं या मॅचमध्ये. शंकर आला गोलंदाजी ट्रॅकवरती चौथ्या ओव्हरमध्ये तिथं पहिला बॉल त्यानं डॉट हाताळला. त्यानंतर या बॉलवरती झील सुटत असताना एक सिंगल जी मात्र येताना आपण पाहिली. 28 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम कमबॅक जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या आणि त्यानंतर कमबॅक कमालीचं झालंय मैदानाच्या आतमध्ये. टीम पिंपलघर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे इन ॲक्शन मध्ये. फलंदाज तयार. शंकरचा हा बॉल लाईन चांगली आहे. राकेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि ठेवावेच लागेल कारण धावा भरपूर कमी आहेत. विकेट आली. फलंदाज बाद. विशाल येतात नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ विकेट केला मिस टायमिंग चेंडू हवेत. मॅचची दुसरी गोल्डन विकेट आली का? यस इट इज झाली. फलंदाज राकेश देखील आता निराश करतोय. लागतोय धक्का. क्रमांक 5 या मॅच मध्ये टीम मांडवतचा नवीन फलंदाज जमोल शफल झाले. तडवा पाडना शॉट फाईन लेग वाडा कॅच. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. ट्वेंटी 28 धावा धावफलकावरती आहेत. 6 विकेट खऱ्या अर्थानं गमावलेल्या आहेत या मॅच मध्ये. नवीन फलंदाज दाखल होत आहेत प्रवीण आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विशाल पाटोळे हा फलंदाज. आणि विशाल पाटोळे जर 3 चेंडूवरती 3 षटकार खेळत असतील
तर अभिदादा खुने यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज. हो, इथे चांगला बॉल फटका, चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडी मिस्टेक झाली आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, रनआउटची संधी आणि संधीचं सोनं झालंच नाही. या 2 धावा या बॉलवरती आल्या टीमची टोटल, जी मात्र जाऊन पोहोचली तब्बल 30 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा मित्रांनो वाजवी खेळ समाप्त झालेला आहे, जिथे पहिल्या डावामध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करते टीम मांडवत. आतापर्यंत बनवल्या गेल्या तब्बल 30 धावा, 6 विकेट गमावलेले आहेत. एस डी जे अक्षय. महेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिलाच बॉल फुल लेनचा, जिथे लेग स्टिकला मिस केलाय. फटका जर आपण पाहिला तर कनेक्शन झालं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पाता पाता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, रनआउटची संधी आणि संधीचं सोनं पुन्हा एकदा करता झालं नाही. पाता पाता जर आपण पाहिलं तर वाईट +3 अशा एकंदरीत 4 धावा ज्या मोफतच्या मिळालेल्या आहेत. फुकट तेवढं पौष्टिक आणि सकाळी 4 धावा ज्या मात्र मोफतच्या मिळत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 या धावसंख्येवरती. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रथमतः बॅटिंग करता त्यावेळेस 55-60 धावा खऱ्या अर्थानं बनवणं गरजेचं असतात या मैदानावरती. इथे चांगला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, कॉलिंग खराब आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी बाद. चौतीस धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 विकेट ज्या मात्र गमावलेल्या आहेत टीम मांडवत संघानं. नवीन फलंदाज दाखल होतोय बंटी. ओल इथे चांगला बॉल, लाईन चांगली आहे. महेश साबळे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. अप्रतिम गोलंदाजी जे मात्र त्याच्या माध्यमातून केली जाते. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये तो आला, त्यानं पूर्णपणे कमबॅक करून दिलं. त्यानंतर गोलंदाज अमरची गोलंदाजी चांगली राहिली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये महेश साबळेचा यॉर्कर प्रत्युत्तर नव्हतं. ऑफ स्टिक आता वाकवली आहे. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. लागतोय धक्का 8वा.
ती 8 विकेट ज्या मात्र गमावलेल्या आहेत. नवीन फलंदाज दाखल होत आहेत विकास आणि त्याचबरोबर सूरज कापडी यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष स्वागत. डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो महेश साबळे हा गोलंदाज आपण पाहता ज्यानं खऱ्या अर्थानं दुसऱ्या स्पेलमध्ये तो आला. आतापर्यंत धावा दिला त्याने तब्बल 8 2 मोठ्या विकेट त्यानं कॅरी केलेल्या आहेत. गुड बॉलिंग कमबॅक करून दिलाय या मॅचमध्ये पिंपलघर संघाला. अप्रतिम गोलंदाज. हो इथे लाईन चांगली आहे. पुन्हा तो चेंडू पाडवरती आदळतोय वेगावरती स्वार होत असताना वेगवान चेंडू रफ्तार से किया गिरफ्तार. वन मोर डॉट बॉल. हो इथे जर आपण पाहिलं व्हाईट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अ 35 धावा धाव फलकावरती आहेत. फलंदाज तयार. ओव्हर पिच आडव्या पाटनं फोर्स करण्याचा प्रयत्न. लाईन अप्रतिम जी मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉल जो मात्र येताना आपण पाहिला. सो 5 षटकांचा मित्रांनो वाजवी खेळ समाप्त झालेला आहे. जिथे टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत होती टीम मांडवत संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या. त्यानंतर पिंपलघर संघाचं कमबॅक राहिलं आणि थांबवलं 5 ओव्हरमध्ये तब्बल 35 धाव्यांवरती. 36 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे. टॉस आपण करू पुढील मॅचचा. जय बजरंग महाज आणि त्यांच्या अगेन्स्ट खुट्टल बंगला. कॅप्टन या टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे. लगेच खुट्टल टीमचा कर्णधार आणि त्याचबरोबर जय बजरंग महाज टीमचा कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करा लगेच. कारण इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करतो आणि टॉस करणं गरजेचं आहे. टॉस आपण करतोय पुढील मॅचचा जिथे जय बजरंग महाज आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम हर्षल स्पोर्ट्स खुट्टल बंगला या दोन संघाच्या दरम्यान सूरज दादा कापडी यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या मॅचचा टॉस आपण करत आहोत. जय बजरंग महाज संघानं जे मात्र टॉस जिंकलेला आहे आणि पण ऑन स्क्रीन पाहता शीतपेय जे मात्र प्रत्येक संघासाठी देण्यात येत आहे या स्पर्धेच्या वतीनं. कोल्ड ड्रिंक सॉरी. अशी काही प्रतिक्रिया. सो दुसऱ्या डावाला सुरुवात
जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते, जिथे पहिल्या डावामध्ये गोलंदाजी पिंपळगर संघाची अप्रतिम राहिली. 35 धावा बनवल्या गेल्या, 36 धाव्यांचं टार्गेट, 30 बॉल 36 धावा असं आहे समीकरण. रुपेश येतात गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकिंग एंड वरती महेश साबळे आणि त्याच्या सोबतीला आदित्य, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रुपेश, हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, रुपेश कंटे. रुपेशचा हा बॉल, इथे लाईन जर आपण पाहिली तर अप्रतिम आहे. 1 मोर डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. अप्रतिम गोलंदाजी रुपेश कंटेच्या माध्यमातून, तिचे 36 धावा डिफेन्स करायच्यात आणि गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडू जे मात्र त्यांना निर्धाव हाताळलेले आहेत. गुड बॉलिंग महेश साबळे, ज्यानं खऱ्या अर्थानं 2 ओव्हरचा स्पेल हाताळला. अप्रतिम गोलंदाजी त्याची देखील राहिली. खऱ्या अर्थानं कमबॅक त्यानं करून दिलं या मॅचमध्ये मी पिंपळगर संघाला. ओहो हो, इथे जर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे हा नशिबाचा पंजा आता खुला झालाय. 5 धावा. पाच धावा धावफलकावरती आहेत. रुपेश तयार. रुपेश कंटेचा हा बॉल, फटका चांगला पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला काढलाय. चेंडू जर आपण पाहिला तर सीमा रेषा पार. 1 मोर 4 चौकार. नऊ धावा धावफलकावरती आहेत. रुपेशचा हा बॉल, इथे देखील फटका चांगला आहे. वेगावरती स्वार होत असताना लाईन त्याला मिळत नाहीये. 1 मोर 4 बॅक टू बॅक. हा दुसरा 4 चौकार. रुपेशचा हा बॉल बॅकफुट वरती, फटका इथे देखील चांगला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय. 1 मोर 4 4 धावा चौकार. बॅटिंग जिथे गोलंदाजी करत असताना 100 जिथे गोलंदाजी करत असताना 100% एफर्ट त्याने दिला नाही. बॅटिंग करत असताना सलामीसाठी तो आलाय आणि पाहता पाहता चौकारांची हॅट्रिक त्याच्या बॅटमधून कंप्लीट झाली. ओहो हो हो हो, सेन्सिबल क्रिकेट, फटका इथे देखील चांगला पाहायला मिळतो. इथे जर आपण पाहिलं तर पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु जर आपण पाहिलं तर बॉल बॅटवरती व्यवस्थितरित्या आला नाही आणि पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल रन जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते.
मेंटेनरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जे मात्र या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 36 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम पिंपळगर आपण पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या तब्बल 18 धावा म्हणजे अर्ध काम तर पहिल्या ओव्हरमध्येच झालाय. यस डीजे अक्षय. विशाल येतात. विशाल पाटोळे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे देखील आता त्याच्यावरती बक्षीस लावण्यात आलेलं आहे. विशाल पाटोळे जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करतो तर अभिदादा खुने यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. 18 धावा धावफलकावरती. ओहो इथे फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडे फंबल झाले ते खऱ्या अर्थाने या बॉलवरती ही सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. या 19 धावा धावफलकावरती विशाल पाटोळे हा गोलंदाज सकाळच्या सत्रामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये सूरजदत्त कापडे देखील आम्हाला जॉईंट होत आहेत. त्यांचं देखील सरचे स्वागत आपण करू. 19 धावा धावफलकावरती आहेत. ओहो अतिशय चांगला बॉल आणि ज्यावेळेस गोलंदाजानं चेंडू हाताळला त्यावेळेस आपण पाहिलं त्याची प्रतिक्रिया गेला बघ असं तो म्हणाला परंतु चेंडूनं बॅटनं आतली कडा घेतली आणि त्यानंतर हा डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज तयार. ओहो इथे चांगला बॉल लाईन चांगली आहे. अप्रतिम चेंडू जो मात्र हाताळला जातो आहे. विशाल पाटोळे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर दिल्यात. गोलंदाज रुपेश कंटेनं ज्यानं सुरुवातीचे 2 बॉल अप्रतिम हाताळले त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला द महेश साबळे शो. अप्रतिम फटकेबाजी. शेवटचे 21 बॉल शिल्लक आहेत. 17 धाव्यांची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी. टीम पिंपळघर या संघाला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज तयार. विशालचा हा बॉल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न कनेक्शन झालाच नाही. पुन्हा एकदा हा डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. जिथे पहिल्या डावामध्ये आपण पाहिला गोलंदाजानं थोडा मार खाला तिथे महेश साबळेनं कमबॅक करून दिला. इथे देखील तसा कमबॅक होईल का कारण पहिल्या ओव्हरमध्ये रुपेश कंटेच्या तब्बल 18 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत गोलंदाजानं 4 चेंडू फेकलेत. धावा दिल्यात फक्त 1. अप्रतिम गोलंदाजी. विशाल पाटोळे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज तयार. ओहो इथे चांगला बॉल त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. कव्हर पॉइंटला बीट केलंय. चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतो. आउटफील्ड आहे फास्ट या मैदानाची. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पार. चौकार. स्टील 1 टू गो. 23 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. विशालचा हा बॉल आडव्या बॅटनं विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. पाहता पाहता या बॉलवरती इझिली कंप्लीट होतात या 2 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. जिथे जर आपण पाहिलं तर 36 धावांचा पाठलाग करते टीम पिंपळघर. बनवल्या गेल्या तब्बल 25 धावा. धन्यवाद. इक्वेशन आपण पाहताय ऑन स्क्रीन जिथे शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी.
पॉवर प्लेमध्ये भरपूर धावा बनवल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या आणि त्यानंतर चौकार आपण पहिला बॅटर आदित्यच्या बाडमधून आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती दुहेरी धाव जी मात्र घेतली गेली. 25 धावा धावफलकावरती शेवटचे 18 बॉल 11 धाव्यांची गरज. भागीदारी अतिशय चांगली पाहायला मिळते. पार्टनरशिप खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तुम्ही पाठलाग करता कोणत्याही धावसंख्येचा त्यावेळेस भागीदारी पार्टनरशिप करणं भरपूर महत्त्वाचं असतं. ती भागीदारी आता झाली आहे 25 धाव्यांची या मॅचमध्ये. राकेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती जिथे 18 बॉल आणि 11 धाव्यांची गरज असताना या मॅचमध्ये टीम आपण पाहताय पिंपलघर हा संघ पहिल्याच मॅचमध्ये लढलाय. हा संघ अप्रतिम गोलंदाजी पहिल्या डावात आपण पाहिली महेश साबळेची. त्यानंतर बॅटिंगसाठी तो आला. पहिल्या ओव्हरमध्ये कमालीची फटकेबाजी करत असताना आपल्या संघाला परफेक्ट ट्रॅकवरती आणून ठेवलाय बॅटर महेश साबळे. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे लाईन जर आपण पाहिली तर अतिशय चांगली आहे. अप्रतिम चेंडू जो मात्र हाताळण्यात येतो. पहिला बॉल आणि राकेची सुरुवात देखील या तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली राहिली आहे. शेवटचे 17 बॉल 11 धाव्यांची गरज. समीकरण सोपं आहे परंतु इथून विकेट आल्या डॉट बॉल आले तर मॅचमध्ये रंगत वाढेल. डॉट बॉल विकेट घेतल्या जातील का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. राकेश पुन्हा एकदा तयार. राकेशचा हा बॉल पुन्हा एकदा बॅटची आतली कडा शॉट फाईन लेगला चेंडू फील्ड होतो आहे आणि पाहता पाहता आधी पॉपिंग क्रीजवरती व्यवस्थितरित्या पोहोचला आणि या बॉलवरती सिंगल एकवडली जाते. 26 धावा धावफलकावरती शेवटचे 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. हा सामना इथून जिंकण्यासाठी मॅच बनली आहे मित्रांनो. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये रुपेश कंटेने धावा कमी दिल्या असत्या तर खऱ्या अर्थानं मॅच अगदी 50-50 आली असती. परंतु इथे पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील धावा आपण 7 पाहिल्या. त्यानंतर मॅच पूर्णपणे खुली झाली पिंपलघर संघाकडे जिथे कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आधी येतात स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतो जिथे शेवटचे 16 बॉल 10 धाव्यांची गरज. राकेशचा हा बॉल शफल झाले होते. अतिशय चांगला बॉल त्यांना अटेम्प्ट केला आहे. बॅटरच्या रेंजपासून थोडासा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न त्याचा होता आणि तो प्रयत्नामध्ये यशस्वी देखील राहिला. 1 मोर डॉट बॉल. शेवटचे 15 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. हा सामना इथून जिंकण्यासाठी. कमालीची मॅच जी मात्र आपल्याला पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळते. फलंदाज तयार. राकेशचा हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंगॉनला. त्या ठिकाणी महेश साबळेनं थांबवला आधीला. एकच धाव या बॉलवरती घेतली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 27. शेवटचे 14 बॉल आणि 9 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. फलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडवरती महेश साबळे. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. पुन्हा एकदा राकेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. राकेशचा हा बॉल हेलिकॉप्टर. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. ऑन स्क्रीन रिप्लाय जो मात्र टाकला जातोय. ओहो हो फटका दमदार बॉटम हँडचा पुरेपूर वापर आणि त्यानंतर काय कॅमेरा वर्किंग आहे कुणाल राव. हेड्स ऑफ. अप्रतिम कॅमेरा वर्किंग. शेवटचे 13 बॉल 6 धाव्यांची 3 धाव्यांची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी. शेवटचे 13 बॉल 3 धाव्यांची गरज. महेश साबळे हा फलंदाज सध्या स्थितीला आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये. राकेशचा हा बॉल इथे लाईन चांगली पाहायला मिळते. शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं फेकला. डॉट. 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स ट्रॉली नको का. ठीक आहे 3च धावा हव्यात. ड्रिंक्स ट्रॉली नका जाऊ.
33 धावा धावफलकावरती शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज. हा सामना इथून जिंकण्यासाठी पिंपलघर या संघाला. ओहो विशाल येतात, विशाल पाटोळे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. विशाल येतात. 12 चेंडू 3 धाव्यांची गरज. फुल लेनचा बॉल फटका ते चांगला कॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धावाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि हा सामना इथे जिंकलाय. जय हनुमान पिंपलघर या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉईज. हार्ड अँड टफ लक टीम मांडवत. यस डीजे अक्षय. मास समरी ऑन स्क्रीन आपण पाहता जिथे पहिल्या डावामध्ये 35 धावा बनवल्या, 36 धाव्यांची भागीदारी झाली, विकेट गमावली नाहीये. जिथे महेश साबळेची बॅटिंग आपण पाहिली तर 11 बॉल 21 धाव्यांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आधीच्या बॅट